चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण लास्ट लेक्चर मध्ये बेटा नाम या कंटेंटला सुरुवात केली होती. नामाला सुरुवात केल्यानंतर आपण पहिला पॉइंट बघितलं नाम, त्याच्यानंतर बघितलं बेटा सामान्य नाम, विशेष नाम, भावाचक नाम, नंतर बघितलं आपण नामाची विकरण, लिंग, वचन आणि विभक्ती, सामान्य रूप. आता हे सगळे टॉपिक संपल्यानंतर बाळांनो तुमची शब्दांची दुसरी जात चालू होतं बेटा, त्याचं नाव आहे सर्वनाम. काय आहे? सर्वनाम. थोडंसं बारकाईने लक्ष द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वनाम ही जी कंटेंट आहे याला समजून घेण्यासाठी पहिले तुम्हाला बेसिक संकल्पना कळावी लागतं. नेमकं सर्वनाम म्हणायचं कशाला. आता नेमकं सर्वनाम कशाला म्हणल्यानंतर या सर्वनामावर कंटेंट कसे असतात, सर्वनामाची व्याख्या काय आहे आणि सर्वनामाची संकल्पना काय आहे, की बाबा मराठीमध्ये आपण सर्वनाम हा टॉपिक आणला कशासाठी. जर मराठीत सर्वनाम हा टॉपिक आणला नसता तर आपलं काही नुकसान झालं असतं का, आणि मराठीमध्ये आपण सर्वनाम टॉपिक आणल्यानं आपला काही फायदा झाला का, आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्वनामे वापरतो का. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे सर्वनाम आहे बेटा याला दुसरं नाव आहे प्रतिनामे. हे दुसरा पॉइंट काय? प्रतिनामे. सर्वनामाचं दुसरं नाव काय भावांनो? प्रतिनामे. ही पॉइंट लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं कोरा पॉइंट कागद आहे, हे कोरा पेज आहे, कोरी स्लाइड आहे, कागद म्हणण्यापेक्षा कोरी स्लाइड आहे. बारकाईने लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी कोरी स्लाइड आहे याच्यावर पहिले मी तुम्हाला समजून सांगेल की सर्वनाम नेमकं म्हणायचं कशाला, सर्वनामाची नेमकी मिनिंग काय आहे. बारकाईने लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन शब्द आयुष्यात विसरू नका. बघा, नामाच्या जागी हा पहिला शब्द काय, पूर्णच लिहितो तुम्हाला. बघा, नामाच्या जागी म्हणजेच नामाची पुनरावृत्ती, नामाची पुनरावृत्ती, राईट. हे जे शब्द आहे ना बेटा, हे दोन शब्द, हे दोन्ही शब्द फार महत्वाचे. एका मार्काला एक एक शब्द येतो, बरोबर आहे. मग त्यांनी काय म्हणलं माहित आहे का, नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या म्हणजेच नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो विकारी शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणलं मी? बघा, नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या म्हणजेच नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो विकारी शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला भावांनो, जेव्हा तुम्ही एखादा वाक्य घेता किंवा जेव्हा तुम्ही एखादा विधान घेता, जेव्हा तुम्ही एखादा वाक्य किंवा विधान घेतल्यानंतर त्या वाक्यामध्ये एखादा शब्दाची पुनरावृत्ती होते, म्हणजे एकच शब्द कोणत्या तरी नामाच्या रूपात हा वारंवार वाक्यात येतो. मग तो जो शब्द वारंवार वाक्यात येतो, त्या वाक्यात वापरलेल्या शब्दाची जी पुनरावृत्ती होते, त्या पुनरावृत्ती झाल्यामुळे त्या वाक्याला किंवा त्या विधानाला, त्या विधानाचा किंवा त्या वाक्याचा सौंदर्य नाहीसा होतो, एकच शब्द वापरल्यामुळे. मग त्या शब्दाची ही जी पुनरावृत्ती झालेली आहे, ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण काय करतो, त्या शब्दाच्या जागी एखादा कोणता तरी शब्द ठेवतो, आणि जो शब्द आपण ठेवतो त्यालाच काय म्हणतात भावांनो? सर्वनाम किंवा प्रतिनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ कसं, आणि कळणार नाही, उदाहरण सांगल्यावर कळेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा उदाहरण आहे. काय म्हणतं बघा, विमानतळावर, बघा आपण एक साधं वाक्य घेतो, याच्यातून कळेल. बघा, पंतप्रधानाचे विमान विमानतळावर आले, पंतप्रधान विमानातून बाहेर आले, एका मुलाने पंतप्रधानाच्या गळ्यात हार घातलं, हे बघून पंतप्रधानाला आनंद झाला. वाक्य बघा काय म्हणाले, पंतप्रधानाचे विमान विमानतळावर आले, राईट. पंतप्रधानाच्या समोर काही मुले थांबली होती, एका मुलाने पंतप्रधानाच्या गळ्यात हार घातला, हे बघून पंतप्रधानाला आनंद झाला. आता मला सांगा भावांनो, या वाक्यामध्ये एक कोणता तरी शब्द वारंवार यायला, त्यात तो शब्द कोणता आहे रे? पंतप्रधान. कोणता आहे? पंतप्रधान. हा शब्द वारंवार आला. मग हा शब्द वारंवार आल्यामुळे त्या वाक्याला काही सौंदर्य प्राप्त होत नाही. त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त होण्याऐवजी त्या वाक्याचं सौंदर्य नाहीसं झालं. मग एकच शब्द वारंवार वाक्यात येऊ नये, मग वारंवार वाक्यात आल्याने त्या वाक्याचं सौंदर्य नाहीसा होतो. वारंवार येऊ नये म्हणून त्या नामाच्या जागी, म्हणजेच या नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या म्हणजेच नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो विकारी शब्द तुम्ही तिथे ठेवता बेटा, त्याला सर्वनाम असे म्हणतात. हाच वाक्य मी परत म्हणतो, पंतप्रधानाचे विमान विमानतळावर आले,
ते विमानातून बाहेर आले, त्यांच्या समोर काही मुले थांबली होती, एका मुलाने त्यांच्या गळ्यात हार घातला, हे बघून त्यांना आनंद झाला. आता मला सांगा बेटा, पंतप्रधान शब्द किती वेळेस आला? एकच वेळेस. किती वेळेस आला? एकच वेळेस. आणि त्या पंतप्रधानच्या जागी आपण जे शब्द वापरले तो, त्यांनी, त्यांना, हे जे शब्द आहे हे शब्द आपण वापरलो कशासाठी रे? त्या नामाच्या जागी. कशासाठी वापरलो? त्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. म्हणून सर्वनामाची व्याख्याच एवढी होते, एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या कवितेच्या चरणात एकाच नामाची पुनरावृत्ती होते, त्या नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या म्हणजे त्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो विकारी शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न येतो बेटा, इथं कंटेंट मध्ये बघा, कंटेंट काय म्हणतात. या कंटेंट मध्ये बघा, मी एकदा थोडस रंग सिलेक्ट करून घेतो. लाल रंग तर बरोबर दिसतच नाही, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा हिरवा रंग चांगला दिसेल. तर बघा त्याने काय म्हणाले, नामाच्या जागी. बघा काय, नामाच्या जागी, एकदम सिंपलपणे नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या म्हणजेच नामाची पुनरावृत्ती, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो विकारी, बघा बेटा काय, जो विकारी शब्द, जो विकारी शब्द आपण त्या वाक्यात वापरतो त्यास सर्वनाम, बघा त्या सर्वनाम किंवा प्रतिनामे असे म्हणतात. सर्वनाम किंवा अप्रतिनामे असे म्हणतात. मग उद्या जर तुम्हाला प्रश्न आला बेटा, नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला डॅश असे म्हणतात, उत्तरल्या सर्वनाम किंवा प्रतिनाम. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला डॅश असे म्हणतात, सर्वनाम किंवा प्रतिनाम. खाली काय म्हणतात, मराठीत मूळ सर्वनाम डॅश असून मुख्य सर्वनाम मात्र डॅश आहेत. राईट. आता मी जेवढं बोललो भावांनो, जेवढं बोललो त्याच्यावर दोन प्रश्न बनतात. पहिला प्रश्न, नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला डॅश असे म्हणतात, सर्वनाम. सर्वनाम ऑप्शन मध्ये नसेल तर प्रतिनामे. नामाच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला डॅश असे म्हणतात, उत्तरल्या सर्वनाम. सर्वनाम नसेल तर प्रतिनामे. आता या बेटा इकडं मराठीत मूळ सर्वनाम. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठीत मूळ सर्वनाम, मूळ म्हणलं बेटा नऊ असून, राईट, नऊ असून मराठीत मूळ सर्वनाम 9 असून मुख्य सर्वनाम मात्र 6 आहेत. हा दोन शब्द, हे दोन गोष्टी, दोन कंटेंट अतिशय महत्वाच्या. जर उद्या प्रश्न आला मराठीमध्ये मूळ सर्वनाम किती आणि मराठीमध्ये मुख्य सर्वनाम किती. आता जर प्रश्न आला बेटा मराठीत मूळ सर्वनाम एकूण 9 असून मुख्य सर्वनाम मात्र 6च आहेत. आता ते 6 कोणते आणि 9 कोणते याचा आपण डिटेल अभ्यास करायला सुरुवात करू. तर इथं त्यांनी म्हटलं बेटा ती 9, बघा ती 9 मूळ सर्वनामे खालील प्रमाणे. भावांनो, आता हा जो कंटेंट आहे, हा जो पॉइंट आहे, हा एवढा सोपा नाही बेटा, एवढा सोपा नाही. हे कंटेंट थोडं वाढत जाणार आणि परीक्षेला येणारा प्रश्न आपल्याला धोकादायक ठरणार. म्हणून त्यांनी काय म्हणलं, मराठीतील मूळ 9 सर्वनामे खालील प्रमाणे. ते कोणते कोणते बघा, मी, त्याच्यानंतर काय, तू, त्याच्यानंतर तो, बघा मी, तू, तो, हा, त्याच्यानंतर जो, त्याच्यानंतर कोण, मी, तू, तो, हा, जो, कोण, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आपण आणि त्याच्यानंतर बेटा हा स्वतः. काय आहे, स्वतः. म्हणजे लक्षात ठेवा, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. काय म्हणलं, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे तुमचे मूळ 9 सर्वनाम आहेत. बघा बेटा मी काय म्हणलं, बरोबर आहे. मी काय म्हणलं लक्षात ठेवा की त्यांनी तुम्हाला काय म्हणाले, बारकाईने लक्ष द्या की मराठीतील मूळ 9 सर्वनामे कोणते. तर ते आहे बेटा मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. उद्या जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारलं मराठीतील मूळ 9 सर्वनामे कोणते, तर उद्या तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. मराठीतील मूळ 9 सर्वनामे कोणते बेटा, तर मराठीतील मूळ 9 सर्वनामे आहे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. काय, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ही मूळ 9 सर्वनाम आहे. नवी सर्वनामे तुमच्या लक्षात असू द्या. आता काय होतं माहित आहे का बाळांनो, तुम्हाला एक प्रश्न येतो बेटा, या 9 सर्वनामांपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती.
मराठीतील मूळ 9 सर्वनामांपैकी वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती? मराठीतील 9 सर्वनामांपैकी लिंग व वचन या दोन्हीनुसार बदलणारे किती? मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. मग तुम्हाला एकाएकानं बघावं लागतं की बाबा लिंगानुसार बदलणारे किती, कशानुसार? लिंगानुसार बदलणारे किती, लिंगानुसार बदलणारे, हा पहिला पॉइंट बेटा. जसं तुमचं लिंगानुसार बदलतं तसं सेकंड पॉइंट येतं बेटा वचनानुसार, वचनानुसार बदलणारे किती, बदलणारे, वचनानुसार बदलणारे किती. त्याच्यानंतर प्रश्न येतो बेटा लिंग व वचन, लिंग व वचन, लिंग व वचन दोन्हीनुसार, लिंग व वचन दोन्हीनुसार बदलणारे सर्वनाम किती, बदलणारे. तर चौथा प्रश्न येतो बेटा लिंग व वचन, लिंग व वचन दोन्हीनुसार न बदलणारे सर्वनाम किती. आता मुद्दा लक्षात ठेवा बेटा, कंटेंट कुठपर्यंत आले. पहिला प्रश्न काय म्हणलं बघा मी, सर्वनाम कशाला म्हणतात? ऐकून घ्या आणि एकदा. नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. सर्वनामाचं टोपण नाव प्रतिनामे आहे म्हणून तुम्ही उत्तर प्रतिनामेमध्ये सुद्धा लिहू शकता. मग आपण बघितलं मराठीमध्ये मूळ सर्वनाम किती बेटा? 9. मराठीमध्ये मुख्य सर्वनाम किती? 6. मूळ 9 सर्वनाम कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मग इथं आता तुमच्या लक्षात येऊ द्या कंटेंट काय म्हणाले. इथं कंटेंट एकदम सोप्या पद्धतीत आणले बेटा. आणि सोप्या पद्धतीत काय म्हणाले की या 9 सर्वनामांपैकी लिंगानुसार बदलणारे किती, वचनानुसार बदलणारे किती, लिंग व वचन दोन्हीनुसार बदलणारे किती, असे प्रश्न येतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ऐकून घ्या, लिंगानुसार बदलणारे सर्वनाम एकूण 3 आहेत. वचनानुसार बदलणारे सर्वनाम एकूण 5 आहेत. आणि लिंग व वचन या दोन्हीनुसार बदलणारे सर्वनाम 3 आहेत. लिंग व वचन या दोन्हीनुसार न बदलणारे सर्वनाम 4 आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे मी सांगितलं आकडा, या आकड्यावर इमोशनल होऊ नका. आता आपल्याला पुढे बघावं लागतं ते कोणते, कसे आणि काय. म्हणून बेटा इथं पहिला पॉइंट आहे तुमचा वरील 9, काय म्हणते? वरील 9 सर्वनामांपैकी लिंगानुसार कशानुसार? लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत? तर लिंगानुसार बदलणारे सर्वनाम 3 आहेत. लिंगानुसार बदलणारे सर्वनाम 3 आहेत. फक्त 3च सर्वनाम अशा आहे बेटा ते लिंगानुसार बदलतात. मग याच्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा कोणता आहेत? उदाहरणार्थ इथे घेतो मी पहिला पुल्लिंग आणि त्याच्यानंतर इथे घेतो बेटा काय? स्त्रीलिंग. आणि तुम्हाला माहित आहे लिंगाचे मुख्य प्रकार किती? 3, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. ओके. मग त्यांनी तुम्हाला म्हणलं बेटा लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती? पुल्लिंग, त्याच्यानंतर तुमचा हा स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. मग विद्यार्थी मित्रांनो ते लिंग वचनानुसार बदलणारे कोणते कोणते आहे बघून घ्या. पुल्लिंग कसं? पहिला आहे बेटा तुमचा तो, या तोच स्त्रीलिंग होते ती, आणि त्याच्यानंतर होते बेटा याचं नपुंसकलिंग ते. त्याच्यानंतर आहे बाळांनो हा, त्याच्यानंतर आहे ही, आणि त्याच्यानंतर आहे तुमचं हे. त्याच्यानंतर आहे बेटा हा तुमचा जो, त्याच्यानंतर आहे तुमचं हे जी, आणि त्याच्यानंतर आहे जो, जी, जे. असे तुमचे हे 3 सर्वनाम आहे जे लिंगानुसार बदलतात, बाकी कोणानुसारच बदलत नाही. लक्षात ठेवा. मग उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती, उत्तर काढता यावं. जर कोणी तुम्हाला विचारलं बेटा वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती, उत्तर काढता यावं. आपण वचनानुसार बघलोच नाही, फक्त पहिला पॉइंट बघितलं बेटा आपण लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती, जे की इथं आपल्याला दिसतं. म्हणून लिंगानुसार बदलणारे सर्वनाम 3 आहे, तो, हा आणि जो. पुढे बघूया बेटा आपण. बघ लक्ष द्या. मग इथे त्यांनी काय म्हणलं लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती. मग इथे त्यांनी म्हणलं की 1 मिनिट, हा 1 सेकंद बेटा. हा इथं तुमचे 9, इथं लिंगानुसार. आता त्यांनी काय म्हणलं माहित आहे का? बदलणारे सर्वनाम एकूण डॅश डॅश आहेत. कोणते कोणते म्हणा? लिंग व वचन, लिंगानुसार वचनानुसार. मग इथं वचनानुसार बदलणारे कसे बघून घ्या. बघा मी इथं लिहितो बदलणारे सर्वनाम एकूण डॅश डॅश आहेत. कोणानुसार? वचनानुसार.
आपण लिंगानुसार बघितलं बेटा. आता बघा वचनानुसार वचनानुसार जो तुमचं वचन आहे त्या वचनानुसार बदलणारे सर्वनाम एकूण किती आहेत? तर वचनानुसार बदलणारे सर्वनाम एकूण 5 आहेत. हे सगळ्यात बिग पर्सेंट आहे बेटा, बिग टॉपिक आणि परीक्षेला प्रश्न येतो. मग वचनाचे प्रकार आहे तुमच्याकडे 2, एक वचन आणि इथं आहे बेटा अनेक वचन. बरोबर आहे. मग पहिला आहे तुमचा बेटा हा बघा, किंवा आपण तो पासून घेऊ, तुम्हाला कळून जाईल. इथं आहे बेटा तुमचा पहिला तो, राईट. पेनीचा रंग बदलतो म्हणजे अनेक चांगला आपल्याला कळेल. बरोबर आहे. मग इथं पहिला आहे बेटा तुमचा काय तो. बरोबर आहे. या तोचा अनेक वचन बेटा ते. त्याच्यानंतर आहे इथं हा, या हाचा अनेक वचन आहे बेटा हे. हे झाले 2. परत इथं मी बनवतो एक वचन आणि अनेक वचन. बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जसं इथं आहे तुमचं काय हे 2 झाले. आता पुढे 2 इथं काय हा ही हे आणि त्याच्यानंतर इथं आहे जो, राईट. इथं अनेक वचन आहे बेटा जे. त्याच्यानंतर आहे तुमचं इथं मी, काय आहे मी, याचा अनेक वचन आहे बेटा आम्ही, काय आहे आम्ही. त्याच्यानंतर परत इथं एक वचन आणि इथं भावांनो अनेक वचन. इथं जसं आहे तुमचा तू तसा अनेक वचन आहे बेटा काय तुम्ही. हे लक्षात ठेवा, तू आणि तुम्ही. मग खाली आपण आलो, खालच्या ओळीत लक्ष द्या त्यांनी काय म्हणाले. पण एक मुद्दा इथं लक्षात ठेवा भावांनो, काय म्हणलं वचनानुसार बदलणारे सर्वनाम 5 आहेत. कोणते कोणते? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, मी, आम्ही, तू, तुम्ही. मग इथं काय म्हणलं लिंग व वचन. यांनी काय म्हणलं बघा, लक्ष द्या. दोन्हीनुसार बदलत नाही. कोणते कोणते माहिती आहे बघा. कोण हा पॉइंट अतिशय महत्वाचा. कोण, पामा, काय, पामा, आपण, आपण आणि स्वतः, स्वतः. कोण, काय, आपण, स्वतः. ही सर्वनामे, ही सर्वनामे. इथं लिहून दिलं तरी मी लिहितो ही सर्वनामे. बरोबर. ही सर्वनामे लिंग व वचन या दोन्हीनुसार विकार होत नाही, म्हणजे बदलत नाही. एक लक्षात ठेवा बेटा तुम्ही, हे कोण आहे, काय आहे कोण. त्याच्यानंतर आहे काय, त्याच्यानंतर आहे आपण, कोण, काय, आपण आणि इथं आहे बेटा स्वतः. हे जे सर्वनाम आहे ना बेटा कोण, काय, आपण, स्वतः, हे लिंग असो वचन असो यानुसार बदलत नाही. म्हणून तर म्हणतात की खालीलपैकी लिंग वचन या दोन्हीनुसार न बदलणारे सर्वनाम कोणते? उत्तर आहे कोण, काय, आपण, स्वतः. ही सर्वनामे लिंग व वचन यानुसार बदलत नाही. लक्षात ठेवा. पुढे जर आपण बघितलं बेटा मराठीत मुख्य सर्वनाम एकूण कोणते? आता एकंदरीत ऐकून घ्या. काय म्हणलं मी? कोण, काय, आपण, स्वतः ही 4 सर्वनामे लिंग व वचन या दोन्हीनुसार बदलत नाही, हे लक्षात ठेवा. लिंगानुसार बदलणारे 3च होते, काय तो, हा आणि जो. पण लिंग व वचन दोन्हीनुसार बदलणारे किती असणार बेटा? तो, हा, जो. दोन्हीनुसार, कारण दोघांमध्ये कॉमन आहे. पण वचनानुसार बदलणारे किती? 5. कोणते कोणते? तो, हा, जो, मी, आम्ही आणि तू, तुम्ही. कोण, काय, आपण, स्वतः कोणानुसारच बदलत नाही. आता बघा इथं काय म्हणलं, मराठीतील मुख्य सर्वनामे एकूण 6 आहेत. मराठीत मुख्य सर्वनामे एकूण किती आहे म्हणा बेटा? 6 आहेत. आता बाळांनो ती 6 सर्वनाम कोणते इथं मी तुम्हाला लिहून दाखवतो. कोणते कोणते बघा. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुरुषवाचक सर्वनाम. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम हा थोडासा मोठा पॉइंट आहे बेटा. ओके. याच्यात दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम हा दुसरा पॉइंट. ओके. त्याच्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा संबंधी सर्वनाम. काय आहे? संबंधी सर्वनाम. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं 4 नंबर इथं काय? प्रश्नार्थक सर्वनाम. त्याच्यानंतर 5 आहे बेटा तुमचं इथं 5 नंबर सामान्य. काय? सामान्य किंवा याला दुसरं नाव आहे बेटा अनिश्चित. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि 6वा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो आत्मवाचक. आत्मवाचक याला दुसरं नाव आहे बेटा स्वतःवाचक.
स्वतःवाचक, स्वतःवाचक किंवा तिसरंच नाव आहे बेटा निजवाचक, निजवाचक सर्वनाम, निजवाचक सर्वनाम. हे झाले बेटा तुमचे 6 प्रकार. आता याला चांगलं डोळे भरून बघून घ्या, चांगलं डोळे भरून बघून घ्या काय म्हणतं ते. ओ पांचाळ सर बघा, हे तुमचे 6 आहेत बेटा जे की तुमचे मुख्य सर्वनाम आहेत. कोणते कोणते आहे? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, त्याच्यानंतर आत्मवाचक म्हणजेच बेटा स्वतःवाचक म्हणजेच निजवाचक सर्वनाम. आता तुम्हाला काय करावं लागतं, इथं पहिलं बघावं लागतं बेटा पुरुषवाचक सर्वनाम. ओके, पुरुषवाचक सर्वनाम. आता माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या बेटा, माझ्या शब्दाकडे. विद्यार्थी मित्रांनो, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगात वस्तूचे 3 प्रकार पडतात. नीट आहे का मी काय बोलालो? जगात बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने 3 प्रकार पडतात बेटा. पहिला, जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो किंवा स्वतःबद्दल लिहितो त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. जेव्हा एखादा व्यक्ती ज्याच्याशी बोलतो त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तिसरं पॉइंट बेटा, ज्याच्या विषयी बोलले जाते त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. मग ह्यानी काय म्हणलं, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3 गट पडतात. पण बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने, आणि तुम्हाला इथं कळत नसेल तर मी इथं थोडंसं लिहायला पाहिजे, त्यांनी लिहिलं नाही, मी इथं लिहितो बेटा स्वतःबद्दल. काय? स्वतःबद्दल, स्वतःबद्दल. बघा, स्वतःबद्दल बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने त्याला म्हणतात बेटा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे स्वतःबद्दल बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही एखादा वाक्य वाचता, तो वाक्य वाचत असताना जर स्वतःचा उल्लेख होत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणा, स्वतःचा उल्लेख. सेकंड पॉइंट लक्ष द्या, त्यांनी काय म्हणलं, इथं ज्याच्याशी बोलायचे किंवा लिहितो. ज्याच्याशी बेटा म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलायला. आता जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता, त्या व्यक्तीशी बोलताना त्या व्यक्तीचं नाव न घेता त्या व्यक्तीच्या नावाच्या जागी जी सर्वनाम वापरता त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो द्वितीय पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता बाळांनो, तुम्हाला वाटत असेल मग इथं 3 सर्वनाम सांगायला मास्तर तुम्ही हे संपले का? बिलकुल नाही संपले, बिलकुल नाही संपले. हे तर मी तुम्हाला एका एकाने शिकवणार बेटा. इथं फक्त सांगितलं मी तुम्हाला, इथं फक्त सांगितलं की तिघाचं एकत्रीकरण काय आहे, हे तर मी स्वतंत्र एका एकाने शिकवणार. पुढे काय म्हणतं, ज्याच्या विषयी बोलायचे किंवा लिहिले जाते, ज्याच्या विषयी त्याला म्हणायचं बेटा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. काय? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हे झाले 3 प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता याचा अर्थ काय? हे एक सिंपल कंटेंट आहे बेटा. बघा, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष म्हणजे काय? प्रथम पुरुष म्हणजे स्वतःबद्दल बोलणे, द्वितीय पुरुष म्हणजे ज्याच्याशी बोलतो त्याचा उल्लेख करणे, आणि तृतीय पुरुष म्हणजे ज्याच्या विषयी बोलतो त्याचा उल्लेख करणे, याला तृतीय पुरुष असे म्हणतात. आणि खाली लिहिलं बेटा, यांना व्याकरणात पुरुष असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे त्यांनी काय म्हणलं, वरील 3 वर्गातील नामाच्या ऐवजी येणाऱ्या सर्वनामांना राईट पुरुष, बघा पुरुष काय म्हणतात? पुरुष वाचक सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणलं? पुरुषवाचक सर्वनाम किंवा पुरुषवाचक छोटं लिहितो, पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात, पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे खालील मुख्य 3 प्रकार पडतात. मग एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, हे जे पुरुषवाचक सर्वनाम आहे या पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात.
काय म्हणलं बघा, या पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय बघा, प्रथम पुरुष वाचक, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हा पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट आहे बेटा याचा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुष वाचक, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. याचा तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तृतीय. काय आहे, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. अशी 3 प्रकार पडतात रे माझ्या भावांनो. आता इथून तुम्हाला एका एकाने शिकावं लागतं. काय म्हणलं मी, लक्ष द्या. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. एक आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, 2 आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि 3 आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम काय, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम काय आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम काय, हे एका एकानं तुम्हाला शिकावं लागतं. एका एकानं गडबड करता येत नाही. कारण का विद्यार्थी मित्रांनो, इथे एक पॉइंट खतरनाक आहे. तो एक पॉइंट खतरनाक कोणता, इथं मी सांगतो, बघून घ्या. तो काय खतरनाक पॉइंट आहे बेटा, हे आहे आपण. काय आहे, आपण. आणि माझ्या भावांनो हे आहे बेटा स्वतः. हे स्वतः, हे जे 3 सर्वनाम आहे बेटा, हे 3 सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि हे आत्मवाचक सर्वनाम आहे. बेटा हे कशामध्ये येतं ते वाक्यावर डिपेंड करतं. म्हणून हा पॉइंट अतिशय डेंजर आहे. काय म्हणलं मी, हे कशामध्ये येतं हे त्या वाक्यावर डिपेंड करतं. म्हणून अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत आणि अतिशय डेंजर सुद्धा आहेत, हे लक्षात ठेवा. मग हे तिन्ही गोष्टी तुम्हाला कळणं हे अतिशय गांभीर्यानं बारकाईने लक्ष द्यावं लागतं. मी काय म्हणलं तुम्हाला, हे जे आपण आणि स्वतः आहे ना बेटा, हे प्रथम पुरुष आहे, हे द्वितीय पुरुष आहे, हे तृतीय पुरुष आहे, हे आत्मवाचक आहे, हे सगळीकडेच येतात. ते नेमकं काय आहे हे वाक्यावर डिपेंड करतं. म्हणून त्याला एका एकानं बघावं लागतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथला तुमचा पहिला पॉइंट आहे बेटा, तो म्हणजे कोणता, आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ओके, आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहेत, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवा की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहेत. आता बारकाईने लक्ष द्या बाळांनो, इथे काय म्हणतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहे बारकाईने लक्ष द्या. पहिले तर आहे बेटा तुमचा हा मी, पहिला, बरोबर, कोणता आहे मी. त्याच्यानंतर बाळांनो दुसरा विद्यार्थी मित्रांनो याचंच अनेक वचन काय, आम्ही, आम्ही. त्याच्यानंतर आहे बेटा आपण, आपण. आणि त्याच्यानंतर आहे माझ्या भावांनो स्वतः. काय आहे, स्वतः, आपण आणि स्वतः. हे जे 4 सर्वनाम आहेत तुमचे 4, हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. पण माझं वाक्य नीट आहे का विद्यार्थी मित्रांनो, हे जे 4 तुम्ही बघत आहे हे 4च्या 4 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे असं नाही. याच्यामध्ये हे जे मी आणि आम्ही आहे ना, हे जगातल्या कोणत्याही वाक्यात येत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामच लिहायचं. हे मी आणि आम्ही जगातल्या कोणत्याही वाक्यात येत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामच लिहायचं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे आपण आणि स्वतः जर वाक्यात येत असेल आणि त्याला जर प्रश्न विचारला असेल तर ते प्रथम पुरुषवाचक सर्वनामच होईल याची गॅरंटी नाही. ते प्रथम पुरुषी होऊ शकतात, ते द्वितीय पुरुषी होऊ शकतात, ते तृतीय पुरुष होऊ शकतात, ते आत्मवाचक होऊ शकतात. हे वाक्यावर डिपेंड करतं ते काय होऊ शकतात. म्हणून वाक्य कळण्यासाठी बेटा तुम्हाला संकल्पना कळावं लागतं, कंटेंट कळावं लागतं. दुसरी गोष्ट आठवण ठेवा माझ्या भावांनो, जर उद्या यदा कदाचित तुम्हाला प्रश्न आला आणि एक प्रश्न आल्यानंतर तुम्ही हे गृहीत धरू नका की एका वाक्यात एकाच प्रकारचा सर्वनाम येतो. हे लक्षात ठेवा बेटा, एका वाक्यामध्ये 2-3 सर्वनाम सुद्धा येऊ शकतात. एका वाक्यात एकापेक्षा अधिक सर्वनाम वापरले जातात. फक्त लक्षात हे ठेवायचं, अरे ज्या सर्वनामाबद्दल आपल्याला प्रश्न विचारला त्याच्याबद्दलच आपण उत्तर द्यायचं. काय म्हणलं मी, ज्या सर्वनामाबद्दल आपल्याला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल आपण उत्तर द्यायचं. म्हणून एकामध्ये वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त सर्वनाम येतात. बरोबर आहे. बघा स्वतःबद्दल
बघा इथे काय म्हणते, बोलणारा, बरोबर आहे. डॅश 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 उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यास डॅश डॅश वाचक सर्वनाम असे म्हणतात, बरोबर आहे. बघा इथं बघा, स्वतःबद्दल हे शब्द सोडू नका, किंवा इथं आपण हे खोडूया. बघा हे बोलणारा खोडतो मी, इथे लिहितो आता स्वतःचा उल्लेख, काय हे खोडून टाकलो मी, इथून लिहायलो. स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यास प्रथम पुरुषवाचक, बघा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. काय, स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यास प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता उदाहरणार्थ जर वाक्यात बघितलं तुम्ही, तर उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत, 4 वाक्य इथं दिलेले आहेत. बारकाईने लक्ष द्या. ते वाक्य मरू जा, वाक्यात सोडून टाका, ते वाक्याच्या नादी लागूच नका. मी काय बोलतो इकडे लक्ष द्या. मी बोलल्यानंतर मग तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. बाळांनो, हे जे आपण शिकायलो ना बेटा, ते शिकणं इम्पॉर्टंट नाही. जे मी तुम्हाला सांगायलो इथं लिहून द्यालो, हे वाचणं इम्पॉर्टंट नाही, हे लिहिणं इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट काय आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या भावांनो, जे आपण इथं लिहायलो बेटा ते महत्वाचं नाही. इथं महत्वाचं काय आहे, इथं महत्वाचं काय आहे, इथं महत्वाचं हे आहे की तुम्हाला कितपट आणि तुम्हाला कितपर्यंत ही संकल्पना कन्सेप्च्युअल कळाली. आपल्याला एकच आयुष्यात आठवण ठेवायचं आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय. जेव्हा मी एखादा वाक्य वाचल, तो वाक्य वाचल्यानंतर त्या वाक्यामध्ये मी, आम्ही किंवा आपण स्वतः या 4 पैकी एक सर्वनाम वापरलं असेल आणि त्या सर्वनामाबद्दल प्रश्न विचारला असेल आणि मला विचारलं या सर्वनामाचा प्रकार कोणता, आणि तो वाक्य वाचत असताना जर मला वाटत असेल या वाक्यात माझा उल्लेख होतो, तेव्हा त्याला म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. कसं बघून घ्या. मी नियमित अभ्यास करतो. सांगा रे, मी म्हणजे कोण? अरे मी म्हणजे कोण? मी स्वतः. आता तुम्हाला मी म्हणलं, तुम्ही हे वाचायले वाक्य, काय वाचायला, मी नियमित अभ्यास करतो. मग मी म्हणजे कोण? अरे जो वाक्य वाचायला त्याचा उल्लेख व्हायला, म्हणून त्याला म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. इथं आहे बेटा आम्ही. काय आहे आम्ही? इथं बघा, हा मी आहे, हे मी आहे, हे माझा मित्र ए आहे, हे माझा मित्र बी आहे, आणि इथं चंपा आहे. कोण आहे? चंपा, बरोबर आहे, ही चंपा होय. आता आम्ही तिघही चाललो बेटा रस्त्यानं, आमच्याकडे कार होती, कारमध्ये आम्ही बसलो होतो. अचानक चंपा स्कूटी लोटत चालली होती. ती चंपा तिथं दिसल्यानंतर मी माझ्या मित्राला म्हणलो, अरे आपली चंपा दिसते राव. मग आम्ही तिघजण गाडीच्या खाली उतरलो आणि आमच्यातून ए काय म्हणतो तिला, ए मित्र काय म्हणतो, आम्ही तुला मदत करू. हे काय म्हणला रे तो, आम्ही तुला मदत करू. मग मला सांगा, हा वाक्य आहे आम्ही तुम्हाला मदत करू. आता मोहा मित्र इथं आम्ही तिघजण हा तिघजण आहे म्हणून हिला काय म्हणालो, चंपाला आम्ही तुम्हाला मदत करू किंवा आम्ही तुम्हाला मदत करू. मग आम्ही तिघजण हाव यानं जर म्हणत असेल मी तुला मदत करू, आम्ही बुटानं मारणार का? आम्ही हाव ना तिथं, सगळेजण मदत करू ना. मग बाळांनो, हा काय म्हणाले, आम्ही तुम्हाला मदत करू. व्यक्ती एकापेक्षा जास्त असताना तुम्हाला अनेक वचनी सर्वनाम वापरावं लागतं. मग ते म्हणाले आम्ही तुम्हाला मदत करू. मग मला सांगा बेटा, जो कोणी तिला म्हणाले आम्ही तुम्हाला मदत करू, तर मला सांगा जो कोणी म्हणाले तो मदत करणार की नाही? करणार की नाही? ऑफकोर्स करणार. मग त्याचा उल्लेख झाला म्हणून याला म्हणतात बेटा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मोठी गोष्ट काही नाही, बरोबर आहे. तो सरळ म्हणाले आम्ही तुम्हाला मदत करू, म्हणजे आम्ही तुला मदत करू, सरळ आला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बाकी इथे म्हणते, काय म्हणते, तुझ्या सांगण्यावरून आपण तिला नाही भांडणार. मला सांगा बेटा, तुझ्या सांगण्यावरून आपण तिला नाही भांडणार. आता माझ्या भावांनो, ह्यानं म्हणाले तुझ्या सांगण्यावरून. कसं सांगतो, हा मोहा मित्र ये आणि हे मी आहे, मी, बरोबर आहे. हे आहे चंपा. आता काल आहे की नाही, चंपा कोणाच्या तरी गाडीवर बसून गेली, अशी बसली होती, बरोबर आहे, अशी बसली होती. आता मला सांगा बेटा, मी माझ्या मित्राला म्हणालो, अबे काय तो लक्ष कुठं आहे,
तुझी चंपा कोणाच्या गाडीवर फिरायली, तुझी चंपा कोणाच्या गाडीवर फिरायली. मग मी त्याला म्हणालो येला माझ्या मित्राला, आता चर्चा कोणाची चालू आहे, आमच्या दोघांची. आमच्या दोघांच्या चर्चेमध्ये मी काय म्हणालो, अरे तुला अकल फोकल आहे की नाही, तुझी चंपा कोणाच्या गाडीवर फिरायली, मग तू तिला काही म्हणत का नाही, भांड तिला, भांड तिला, डाट तिला, काहीतरी म्हण. मग हे ना काय म्हणाले, वा मी कशाला काय काही म्हणू तिला, तिला तुझ्या कशाला काही म्हणू, मी डोळ्यानं बघलोच नाही ती कोणाच्या गाडीवर जात असेल. होऊ शकते तू खोटं सांगून आमच्यात भांडणं लावून मला दूर करून तू जवळ जाण्याचा प्रयत्न करत असशील, असाही तो म्हणू शकतो. बरोबर आहे ना. म्हणून हा काय म्हणाले, मला तुझ्या सांगण्यावरून आपण काय म्हणाले, तुझ्या सांगण्यावरून आपण म्हणजे बेटा कोण, तो. आणि तो मला बोलताना काय केला, स्वतःला आदर दिलाय, स्वतःला रिस्पेक्ट दिलाय आणि स्वतःला आदर देऊन म्हणाले, अरे त्यानं असंही म्हणू शकला असता, तुझ्या सांगण्यावरून मी तिला नाही भांडणार. पण तो काय म्हणाला माहित आहे, तुझ्या सांगण्यावरून आपण तिला नाही भांडणार. अरे आपण म्हणजे कोण, जो बोलायला तो. अरे माझ्या भावांनो, तुम्ही शिकायला शिकता शिकता हा वाक्य वाचा ना, म्हणा तुझ्या सांगण्यावरून कोणाकडे तरी, अरे तुझ्या सांगण्यावरून आपण तिला नाही भांडणार. म्हणजे आपण म्हणजे उल्लेख कोणाचा व्हायला, जो हा वाक्य वाचायला त्याचा व्हायला. एकदा वाचून बघा, वाक्य तुमच्या लक्षात येईल. एस्किनो, तुझ्या सांगण्यावरून आपण तिला नाही भांडणार. मग तुझ्या सांगण्यावरून आपण तिला नाही भांडणार याचाच अर्थ मी होतो. दुसरं वाक्य बघा, इथं खाली लिहिलं बेटा, स्वतः खात्री करून घेतो, पण हे खालचं दिसणार चलय म्हणून तुम्हाला मी वाक्य इथं देतो. चौथा वाक्य, चौथा काय बघा, स्वतः काय म्हणाले, स्वतः खात्री, स्वतः खात्री करून, स्वतः खात्री करून घेतो, स्वतः खात्री करून घेतो. आता मला सांगा पोरो हो, इथं आला तुमचा सर्वनाम कोणता, स्वतः. मग त्यानं काय म्हणाले, स्वतः खात्री करून घेतो. मग मला म्हणाले, निलेश जास्त बोलू नको, काय मॅटर आहे ते बघतो आणि स्वतः खात्री करून घेतो. मग मला सांगा बेटा, स्वतः खात्री करून घेतो म्हणल्या काय आणि मी खात्री करून घेतो म्हणल्या काय. पण मी जर वापरलं ना बेटा, त्या वाक्याची शानच गेली. म्हणून त्यानं काय म्हणाले, स्वतः खात्री करून घेतो. मग स्वतः म्हणजे कोण रे भावांनो, मी. याच्याकडे थोडस बारकाईने लक्ष द्या, हे कळायला का. स्वतः खात्री करून घेतो. मला जास्त गोष्टीशी तुम्हालाही घेणं देणं नाही आणि जास्त गोष्टीची आपण विचार करायचं नाही. आपण विचार एवढंच करायचं बेटा, एखादा वाक्य वाचत असताना त्या वाक्यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः वापरलं का आणि त्याला अधोरेखित केलं का आणि आपल्याला म्हणलं का बापू, याच्याबद्दल प्रश्न विचारा. मग तसं म्हणल्यानंतर आपण एकच विचार करायचा, तो विचार कोणता, की बापू माझा उल्लेख व्हायला का, जो बोलतो त्याचा उल्लेख होतो का. स्वतः खात्री करून घेतो मग उल्लेख व्हायला, म्हणून प्रथम पुरुष मग उल्लेख होण्याचा प्रथम पुरुष होत नाही. बाकी काही घेण देणे मला, गाव जलो हनुमान बाहेर, बस. म्हणून स्वतःचा उल्लेख होत असेल त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणा, आणि स्वतःचा उल्लेख होत नसेल तर त्याला बेटा प्रथम पुरुष म्हणत नाही. म्हणून हे आहे तुमचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मुद्दा कळालं? काही डाऊट कोणाला, काही अडचण नाही. आता जसं तुमचं याला बघा, याला वाचा, कळालं नाही मला विचारा. सेकंड पॉइंट आहे बेटा तुमचं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. हे क्लिअर आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, हा आहे ए आणि हा आहे बी. अरे ए बीशी बोलणं आणि बी एशी बोलणं, हे एकमेकाशी बोलत असताना चार प्रकारचे सर्वनाम वापरतात. पहिला आहे तू, दुसरा आहे तुम्ही, तिसरा आहे आपण आणि चौथा आहे स्वतः. हे चार प्रकारचे सर्वनाम वापरतात आणि चारही प्रकारचे सर्वनाम असे आहेत याच्याबद्दल थोडस सावध राहा. चारही प्रकारचे सर्वनाम असे आहेत, याच्याबद्दल थोडस सावध राहा. मग हे चार प्रकारचे सर्वनाम काय म्हणतात, तू, तुम्ही, आपण, स्वतः. एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या भावांनो, हे चारही प्रकारचे सर्वनाम असे म्हणतात की जेव्हा जेव्हा तू, तुम्ही, आपण, स्वतः वाक्यात कधी येतं तेव्हा ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनामच असतं. पण आपण आणि स्वतःची गॅरंटी नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्याशी बोलायचे, काय म्हणलं मी, ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
ज्याच्याशी बोलायचे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, ज्याच्याशी बोलायचे म्हणजे याचा अर्थ काय रे, की मी तुम्हाला काय म्हणालो बघा, इथं हा ए आहे, इथं हा बी आहे, हा ए बी ला बोलतो तेव्हा काय म्हणतो रे, तुम्ही कसे आहात, तुला काय हवे. मग तुला आमने सामने बोलायलो आपण आलात, आम्हाला आनंद झाला, आपण आमने सामने म्हणालो आपण, बरोबर आहे. म्हणून याला म्हणायचं द्वितीय, ज्याच्याशी बोलायचे. मग ह्याच्या द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते. पहिला बेटा तुमचा हा तू, राईट. दुसरा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, बरोबर आहे, तू आहे, तुम्ही आहे. त्याच्यानंतर आहे बेटा आपण, काय आहे, आपण. आणि त्याच्यानंतर आहे स्वतः, काय आहे, स्वतः. मग हे झाले तुमचे चार. आपण आणि स्वतः बद्दल आपले भांडण चालू आहे, आपली खरी कमाल कोणाबद्दल चालू आहे, आपण आणि स्वतः. मग इथं बघा बोलायचे, बरोबर आहे. बघा ज्याच्याशी, हे तर इसरूच नका, ज्याच्याशी हा पॉइंट महत्वाचा. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. ज्याच्याशी बोलायचे. मग मी म्हणालो बेटा कोणाला तरी, काय तू खरंच सुंदर दिसतेस, तू कोणता सर्वनाम आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणालो ना बेटा मी सरळ, काय तू खरंच सुंदर दिसतेस, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. काय आवडायच्यात, तू खरंच सुंदर दिसतेस, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. इथे बघा तुम्ही आलात, आम्हाला आनंद झाला. डायरेक्ट मी कोणाला तरी म्हणालो, काय म्हणालो, तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला. काय म्हणालो, डायरेक्ट तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला. मग आपला मूळ पॉइंट काय, ज्याच्याशी बोलायचे. मग ज्याच्याशी बोलायला बेटा तिथं कोणतं सर्वनाम होतो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. इथं म्हणाले आपण मार्मिक बोलता, राईट. डायरेक्ट म्हणाले बेटा काय, आपण मार्मिक बोलता. म्हणजे कसं रे, मार्मिक बोलणं म्हणजे कमी बोलणं. हे बघा मार्मिक या शब्दाचा अर्थ लिहून घ्या बेटा, मितभाषी. काय, मितभाषी म्हणजे काय, कमी बोलणे याला म्हणतात बेटा मितभाषी, म्हणजे मार्मिक बोलणे. मग मी काय म्हणालो माहित आहे, काय म्हणलं मी, आपण मार्मिक बोलता. आपण म्हणजे काय बेटा, तुम्ही, आपण मार्मिक बोलता. मग आपण मार्मिक बोलता. मग विद्यार्थी बघा मार्मिक मितभाषी लिहिलं पण सुद्धा इथं, तिथे लिहिलं, इथे लिहिलं मितभाषी. आपण मार्मिक बोलता. मग मार्मिक म्हणजे कमी बोलणं. आता मी कोणाला तरी म्हणायला होणार आहे आमने सामने, आपण मार्मिक बोलता. आपण म्हणजे कोण बेटा, कोणीतरी आमने सामने, आपण मार्मिक बोलता. मग आता इथं बघा चौथा वाक्य इथं लिहिलेलं आहे. त्यांनी काय म्हणलं बघा, स्वतः जाऊन आलात. मी इथं लिहितो काय, स्वतः. बघा स्वतः जाऊन आलात, स्वतः जाऊन आलात, हे बरे झाले, स्वतः जाऊन आलात, हे बरे झाले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं जर स्वतःला अधोरेखित केलं तर आपण कोणाला तरी म्हणालो काय, स्वतः जाऊन आलात, हे बरे झाले. कोणाला तरी म्हणालो तू जाऊन आलास, हे बरे झाले. आपल्याला एकच घेऊन देणं आहे. आणि एकदा ऐकून घ्या, स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. विषय संपला. म्हणून मी डायरेक्ट म्हणालो स्वतः जाऊन आलात, कोण, आपण, हे बरे झाले, म्हणून याला म्हणायचं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बेटा आपण पहिले शिकायलो, कन्सेप्ट क्लिअर करायलो. ह्या कन्सेप्ट जेव्हा एकदा क्लिअर होतील तेव्हा तुमचे मिक्स प्रश्न चालू होतात आणि ते मिक्स प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. त्या मिक्स प्रश्नाला अनेक वेळ आहे. जसं प्रथम आहे भावांनो तसंच तुमचं आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पण तृतीय पुरुषवाचक सर्वनामाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला 2च पॉइंट शिकतो बेटा, 3 पॉइंट, तो, ती, ते आणि संकल्पना. आपण आणि स्वतःचा वापर करत नाही. म्हणजे इथं कोणते कोणते येतात, पहिला येतं तो, त्याच्यानंतर येतं बेटा ती, त्याच्यानंतर येतं तुमचे ते, त्याच्यानंतर येतं आपण आणि त्याच्यानंतर येतं भावांनो स्वतः. काय येतं, स्वतः. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, काय म्हणतं बघा, बघा स्वतःचा उल्लेख करताना बोलतो प्रथम पुरुष, ज्याच्याशी बोलायचे द्वितीय पुरुष, ज्याच्या विषयी बोलायचे काय म्हणते बेटा, बघा ज्याच्या विषयी बोलायचे त्याचा उल्लेख करताना, राईट,
जी सर्वनामे वापरली जातात त्यास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. ज्याच्या विषयी बेटा म्हणजे हा ए आहे आणि हा बी आहे, हे दोघं बेटा त्या ई बद्दल चर्चा करायले आणि या ई बद्दल चर्चा करताना जी सर्वनामे वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. ही आपली चंपा आहे, ही आपली स्वाती आहे, ही स्वाती आणि चंपा राईट कुणाबद्दल तरी बोलायले, ज्याच्याबद्दल बोलायले बेटा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. दॅट्स ऑल फायनल. मग इथे तसंच आहे, बघून घ्या राईट. तो आता पूर्वीसारखा नाही वागत, तो इथं नाहीच रे भावांनो, तो कुठंतरी आहे, त्याच्याबद्दल हे सर्वनाम वापरतात, म्हणून याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. जसं खाली लिहिलं की ती नेहमी उशिरा येते, मग ती कोण बेटा, जी कोणी आहे ती, तिच्याबद्दल वापरतात, म्हणून याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि लास्ट आहे बेटा, तो म्हणे ते आजारी होते, तो आणि ते हे तिन्ही तृतीयच आहे, कारण का हे तिन्ही इथं नाही. म्हणून बाळांनो इथं तुमचा सेकंड पॉइंट आहे दर्शक सर्वनाम. पण लक्षात ठेवा राईट एक गोष्ट, पहिली गोष्ट की ज्याच्याशी बोलायची बघा, स्वतःचा उल्लेख करताना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, ज्याच्याशी बोलायचे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि ज्याच्याविषयी बोलले जातात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. इथं तुमचं पुरुषवाचक सर्वनाम संपत बेटा. सेकंड पॉइंट सेकंड लेक्चर मध्ये आपण बघूया की तुमचा नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट कंटेंट दर्शक सर्वनाम. इथं थांबूत. धन्यवाद.